गुजरातमध्येही प्रादेशिक अस्मितेचा नारा, मराठी भाषकांची करण्यात येते कोंडी, महाराष्ट्र गुजरातचे नेते आता काय भूमिका घेणार? हे आहेत शशिकांत शिवाजी फडतरे. मूळचे सातारा जिल्ह्यात या वाकेश्वर गावातले फडतरे दागिन्यांना पॉलिश करून देतात. व्यवसायाच्या निमित्तानं सुमारे 5 वर्षांपूर्वी त्यांनी आपली पत्नी आणि भावासह गुजरातमधील गोधरा घातलं. तिथे त्यांनी आपलं दुकानही थाटलं. सगळं काही सुरळीत सुरू असताना गेल्या काही दिवसांपासून त्यांना विचित्र अनुभवांना सामोरं जावं लागतंय. स्थानिक भाषकांसोबत झालेल्या किरकोळ वादाचं रूपांतर हळूहळू मोठ्या राड्यात झालंय. त्यांच्यावर स्थानिक पोलीस ठाण्यात खोट्या केसेस टाकून त्यांना मारहाणीची धमकी देण्यात आल्याचं फडतरेंचं म्हणणं आहे. त्यांना गाव सोडण्यास दबाव टाकण्यात आला. छळवणुकीला कंटाळून अखेर 2 महिन्यांपूर्वी फडतरेंनी आपलं राहतं घर गाळा सोडला. जीव वाचवण्यासाठी ते एका रात्री कुटुंबीय आणि मराठी कारागिरांसह महाराष्ट्रात परतले. सध्या ते साताऱ्यातल्या गावी आहेत. गोधरात असलेली सुमारे 70 लाखांची मालमत्ता अगदी मामूली किमतीत विकण्यासाठी त्यांच्यावर तेथील स्थानिक व्यापारी दबाव टाकत असल्याचं फडतरे यांचं म्हणणं आहे. हे जे मी गिरवी ठेवलं, हे त्यांच्या समाजातल्या माणसाकडे ठेवलं होतं की हे माझं आहे, मला ह्याच्यासाठी पैसे कमी पडत आहेत, हे मला द्या. मी त्यांच्याच लोकांबरोबर व्यवहार केलेला आहे. पण हा माणूस इथे राहून यांनी काही घेतलं नाही पाहिजे आणि हा 3-4 वर्षामध्ये एवढं घेतोय, तर ह्याच्या पुढं घेतल्यानंतर आपल्याला अजून भरपूर काय करू शकतो प्रगती स्वतःची, तर याला ह्या गावामध्ये राहून नाही द्यायचा. मूळ गावी परतल्यानंतर त्यांनी सारी आपविती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनाही सांगितली. त्यानंतर मनसेही फडतरे कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. जे संबंधित अधिकारी असतील त्या जिल्ह्यातले, त्या गावातले, त्या राज्यातले, त्यांच्याशी ह्या इथल्या SP-शी संपर्क साधून कसं त्यांना या कुटुंबाला न्याय देता येतील त्यासाठी आम्ही प्रयत्नशील करणार आहोत. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे आम्ही मागे राहणार आहोत ठामपणे. प्रादेशिक अस्मितेच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात परप्रांतीयांविरोधात राडा करणारी मनसे आता मराठी भाषकावरील अन्यायाविरोधात आवाज उठवतेय. गुजरातमधील या प्रकरणात मनसेला घ्यावी लागलेली भूमिका हा काव्यगत न्यायच म्हणायला हवा. दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.